विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? याचे उत्तर आहे बुलढाणा। प्रश्न पुढचा, कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? याचे उत्तर आहे सिक्कीम। प्रश्न पुढचा पाहूया, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे? उत्तर आहे सातारा। प्रश्न पुढचा, सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो? उत्तर आहे पुणे। प्रश्न पुढचा, लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा। प्रश्न पुढचा, प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा। प्रश्न पुढचा, कागिद नृत्य हे कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे बौद्धांशी। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाइट आढळते? उत्तर आहे सिंधुदुर्ग। या ठिकाणी सगळ्यात जास्त हे ग्राफाइट आढळले जाते। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे? उत्तर आहे अमरावती। प्रश्न पुढचा, चित्रण संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक। प्रश्न पुढचा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? उत्तर आहे रत्नागिरी। प्रश्न पुढचा, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती? उत्तर आहे पूर्व पश्चिम दिशा। प्रश्न पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई शहर। प्रश्न पुढचा, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती भाग व्यापला आहे? उत्तर आहे 49.7%। प्रश्न पुढचा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? उत्तर आहे 82%। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौरव किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे दाजीपूर। प्रश्न पुढचा, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? उत्तर आहे सातपुडा आणि ते कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये। प्रश्न पुढचा, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? उत्तर आहे 1971ला। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे यवतमाळमध्ये। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठून होतो? उत्तर आहे महाबळेश्वर सातारा पूर्ववाहिनी। प्रश्न पुढचा, सुरत हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? म्हणजे कोणत्या नदीच्या काठावर सुरत हे शहर वसलेले आहे? उत्तर आहे तापी। प्रश्न पुढचा, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? उत्तर आहे 6। प्रश्न पुढचा, भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत? उत्तर आहे गडचिरोलीला।
प्रश्न पुढचा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न पुढचा, सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे हैदराबादला. प्रश्न पुढचा, कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते? उत्तर आहे कोयना. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे खोपोली. प्रश्न पुढचा, कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो? उत्तर आहे यवतमाळमध्ये. प्रश्न पुढचा, कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? उत्तर आहे कुंभार्ली घाट. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गोंदिया. प्रश्न पुढचा, अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1948ला. प्रश्न पुढचा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? प्रश्न डबल एकदा झालाय मित्रांनो हा. उत्तर आहे गडचिरोलीला. प्रश्न पुढचा, सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे हैदराबादला. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारांसाठी महत्त्वाचा आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारांसाठी महत्त्वाचा आहे? उत्तर आहे भंडारा. प्रश्न पुढचा, रेशीम उत्पादन भारतातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे? उत्तर आहे श्वेतक्रांती. प्रश्न पुढचा, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न पुढचा, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात? उत्तर आहे खडकाळ. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.